भाषेच्या वादातून 20 वर्षीय विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने गंभीर मारहाण, मनसेची कारवाईची मागणी। मराठी अमराठीचा वाद आता नवी मुंबईतील महाविद्यालयापर्यंत पोहोचला असून भाषेच्या वादातून 20 वर्षीय विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने गंभीर मारहाण करण्यात आली होती। मराठी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर शैक्षणिक नुकसान होणार नाही अशा कारवाईची मागणी मनसेने केली आहे। मराठी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या अमराठी तरुणांवर त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशा पद्धतीने कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे। मनसे नेते गजानन काळे यांनी वाशी पोलिसांची भेट घेऊन ही मागणी केली आहे। मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली, त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून। तो मुलगा आता तरी स्थिर आहे, पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो, आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो। इथले सिनियर PI धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली। समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे। आम्हाला तेच सांगणं आहे, कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।